काय कामं केली असं ते विचारतात. आम्ही कामांची लिस्ट काढली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 55 वर्षांची कामं झाली नव्हती. 55 वर्षात आम्ही ज्या वेळेला कारभार हातात घेतला त्यावेळेला आमच्याकडे 1.5 कोटी रुपयाच्या ठेवी आलेले होते आणि एक ऑफिस. पुढच्या 3-4 वर्षामध्ये आपलं सभासदांवर वाढलं. सभासदांना पैसे मिळाले. पैसे मिळाले, आमच्या सीएमने सांगितलं पैसे गुंतवले नाही तर टॅक्स भरावा लागेल. गुंतवण्याचा दुसरा मार्ग कुठला? आपले सगळे ऑफिसेस भाड्याने होते. आपण भाडं भरत होतो. आपलं स्वतःच घर जर चांगलं नसेल, आपणच भाड्याने राहतोय, तर सभासदांना आपण काय करून दाखवणार? म्हणून 3 ऑफिसेस घेण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरला एक ऑफिस घेतलं, मुंबईला घेतलं आणि पुण्यामध्ये घेतलं. मुंबईचं ऑफिस सगळं सुशांत शेलार, हर्ष उसगावकर, काळे वगैरे सगळ्यांनी स्वतः जाऊन पाहिलं, स्वतः सिलेक्ट केलं आणि तिथे घेतलेलं आहे. पुण्याचे ऑफिस मधले पुण्याचे सगळे संचालक होते. पुन्हा ज्या वेळेला ऑफिस घ्यायचं ठरलं, सगळ्या संचालकांची पुण्यात मिटिंग होती. सगळ्या संचालकांना ते ऑफिस दाखवलं, सगळ्यांनी त्याला संमती दिली. मेघराजींच्या खास ओळखीमधनं ते जे मालक होते त्यांना रिक्वेस्ट केली, महामंडळाला पाहिजे. 2 ऑफिसेस आपण खरेदी केली. मित्रांनो, फक्त शब्द टाकल्यामुळे जवळजवळ 20 लाखाचा फायदा त्या ट्रान्झॅक्शन मध्ये करण्यात आला की महामंडळाला पाहिजे म्हणून. आणि कोल्हापूरचं ऑफिस, कोल्हापूरचे 150 सभासद संचालक असे एकत्र होते. त्यांनी ते शोधलं, त्यांनी ते घेतलं. आमच्यातले जे कार्यवाह होते बाळा जाधव म्हणून, त्यांनीच तो प्रस्ताव मांडला, परंतु आपल्यातही त्यांनी त्या प्रस्तावावरती सही केलेली नाही. अशा पद्धतीने अडवणूक आमची चाललेली होती. नंतर काही मतभेद झाले आमच्या, थोडस मंडळाला आम्हाला काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला. सगळ्यात आता पाटकर जे पसरवतात की महामंडळावरती प्रशासक आलेला आहे. मला पाटकरांना सांगायचं की तुम्ही हे खरंच सिद्ध करून दाखवा किंवा चॅरिटी कमिशनर म्हणू द्या की महामंडळावर प्रशासकच आलेला आहे. तर आमच्या दृष्टीने ते खूपच आम्हाला खूप पूरक असणार आहे. कारण 2-3 वर्ष यांनी जे ऑडिट करून दिलेलं नाही ते ऑडिट त्यांच्या मार्फत होईल आणि ते करतील, परंतु चॅरिटी असं करणार नाही. चॅरिटीला एवढे लोकांना मॅनेज करणं शक्य नाहीये हे त्यांनी त्याच वेळेला सांगितलेलं होतं. म्हणून आम्ही प्रशासक नाही, परंतु आमचे जे चेक्स आहेत ते त्यांच्या चॅरिटीच्या निरीक्षकाच्या सहीने निघतात. आमचे कोल्हापूरचे संचालक बरेच आहेत तिथे. कोल्हापूरला त्यांना शूटिंग वगैरे काही नाही, वेळ भरपूर आहे. रोज एक तास तिथे घेऊन जातात. कामगारांचे तिथे पगार थांबवले ते केले, तर आम्हाला इथून उठून रोज तर जाता येणं शक्य नाही. फोनवर जेवढं आम्ही शक्य होतं तेवढं केलं. परंतु जर एवढे वर्ष पगार थकलेला आहे, 1.5 वर्ष झालेला आहे, मग हे आमचे कर्मचारी अजूनही कसे राहिलेले आहेत? त्याला विश्वास असतो, आपल्या लोकांविषयीचा विश्वास तो मेघराजींनी पहिल्या मीटिंग मध्ये मिळवलेला होता. मुंबईमध्ये आम्ही जी मीटिंग घेतली पहिली, त्या मीटिंग मध्ये मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही ज्या वेळेला 2016ला आलो त्यावेळेला किती 5,000-6,000 असे पगार होते मुंबईमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांना. पहिल्या मीटिंग मध्ये आमच्या कमिटीने पहिला निर्णय तो घेतला, मेघराजींनी तो प्रस्ताव मांडला की सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट करण्यात येईल. तेव्हापासून त्यांच्यासाठी जे काम करत आले, त्यांच्या वैद्यकीय कुठल्याही अडचणी असतील, प्रत्येक कर्मचाऱ्याचं त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून काम केलेलं आहे. त्यामुळे हे कर्मचारी ते थांबलेले आहेत. मेघराजींनी आता पगार थकले तर काय केलं, कुणाला काय पैसे पाहिजे असतील त्याच्या खिशातनं गेले, त्यांनी स्वतः दिले. म्हणून कर्मचाऱ्यांनी उठाव केलेला नाही अजूनपर्यंत. नाहीतर कुठेही लगेच ऑफिसेस बंद पडतात. आज पण आपली ऑफिसेस चालू आहेत त्याला कारण मेघराजींनी त्यांना कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत सांभाळलेलं आहे. त्यासाठी ते 2-3 महत्वाचे जे आरोप होते त्यासाठी मी बोलत होतो की जे आर्थिक आमच्याशी संबंधित होते. मित्रांनो करायचं पण खूप आहे. मेघराजींच्या ज्या योजना आहेत तर निर्मात्यांसाठी एक योजना लागू केलेली होती जी अजितदादांशी बोलणं झालं होतं. कारण ती योजना फक्त चित्रपट महामंडळ पूर्ण करू शकणार नव्हतं, त्यामध्ये गव्हर्नमेंटची साथ असणं आवश्यक होतं. काही नाही, छोटी थिएटर्स महाराष्ट्रभर किमान 500 थिएटर तयार करायचे. ड्युप्लेक्स म्हणजे 2 थिएटर एकत्र असतील, एक 200 सीटचं एक 300 सीटचं. जे छोटे थिएटर आहे
ते कंपल्सरी मराठी चित्रपटांसाठी राखीव असेल. जागा असेल गव्हर्नमेंटची, 1-4 गुंठे जागा त्याला लागणार नाही. त्यानंतर ते बांधलं जाईल खाजगी उद्योजकांकडनं किंवा खाजगी गुंतवणूकदारांकडनं, आणि त्याचं नियोजन करेल चित्रपट महामंडळ. आणि सगळा व्यवहार हा ट्रान्सपरंट डिजिटल असेल. जो निर्माता फर्स्ट येईल त्याचा पिक्चर पहिल्यांदा लावला जाईल, आणि जे तिकीट कुणी तिथे काढेल त्या तिकिटाचा जो काही पर्सेंटेज ठरेल, सेम पर्सेंटेज जे काही ठरेल त्यातला एक भाग गव्हर्नमेंटला जाईल, एक भाग चित्रपट महामंडळाला जाईल, एक भाग निर्मात्याला जाईल, आणि एक भाग इन्व्हेस्टरला जाईल. अशी ती पद्धत होती. आणि आम्ही एकच पाहिलं होतं की रिलायन्स नावाची संस्था आहे, त्यांचे भारतभर पेट्रोल पंप आहेत, आणि कुठल्याही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरलं आणि पावती आली की त्याची नोंद त्यांच्या सर्व्हरला होते. मग ते आपल्याकडे काम होऊ शकत. अशा याने आमच्या IT डिपार्टमेंटने काम केलं. तेही सिद्ध झालं की तिकीट ज्या वेळेला तुम्ही कट कराल त्यावेळेलाच तुमचे पैसे त्या डिपार्टमेंटला गेलेले असतील. जे नंतर द्या, नंतर बघतो, असं त्यामध्ये काही नव्हतं. दुर्दैवाने गव्हर्नमेंट मध्ये बदललं आणि जाणं गेली. परंतु मला वाटतं की यापुढेही जाऊन अध्यक्ष त्यासाठी प्रयत्न करतील. त्यांची महत्वाची आणखी योजना होते की गावोगावच्या लोकांना, जे कलाकार आहेत त्यांना काम करायला पुणे आणि मुंबईमध्ये यावं लागतं, पण पुणे मुंबईमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. त्यासाठी जागा पाहून एक हॉस्टेल तिथे तयार करणं पुणे आणि मुंबईमध्ये, म्हणजे या लोकांची सवलतीत व्यवस्था होऊ शकेल, ते लोक तिथे राहू शकतील. ही एक योजना आमच्या विचाराधीन होती. आता नवीन कमिटी ती नक्कीच पूर्ण करेल. या चांगल्या चांगल्या योजना आम्ही आणल्याच होत्या. विमा असेल, ऍक्सिडेंट पॉलिसी असतील, त्या तर आता पण चालू आहे, चालू केलेल्या होत्या, पुढेही चालू राहतील. तुमच्या कर्मचाऱ्यांच्या, वृद्ध कलावंतांचा निधी तो आम्ही वाढवलेला होता. 500 रुपयावरून त्याला 1000 रुपये केलं होतं. 20 लोकांना देत होतो, ते 100 रुपये केलेले होते. नंतर आम्हाला वाढवायचं होतं, पण चॅरिटीने आम्हाला पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी बंदी घातली, आणि तिथे आमच्या बऱ्याच योजनांना खीळ बसली. परंतु मला सांगू शकतो, समर्थ पॅनल त्याच समर्थपणे निवडून आल्यानंतर या सगळ्या योजनांना गती देणार आहे, आणि निर्मात्यापासून ते कामगारांपर्यंत या सगळ्या घटकांना त्यांचा नक्कीच फायदा होणार आहे. सगळ्यात आमच्यावर जे आरोप होतात आर्थिक वगैरे वगैरे, जे कुणी सिद्ध करू शकले नाही, कुठलाही संचालक सिद्ध करू शकत नाही, कारण काही झालेच नाही. परंतु मित्रांनो, पूर्वीची जी कमिटी होती, पाटकर अध्यक्ष असताना वगैरे वगैरे, तर त्यांनी मानाचा मुजरा नावाचा एक प्रोग्राम केला होता पुण्यामध्ये. ज्या प्रोग्रामला 10 लाखाचा खर्च होतो, तो प्रोग्राम त्यावेळेला 50 लाखापर्यंत गेला होता, आणि जनरल बॉडीमध्ये त्याच्या विरोधात खूप मोठा आवाज उठला होता, आणि त्याचं रिऑडिट झालेलं होतं. त्या रिऑडिटमध्ये गव्हर्नमेंटने 10,78,000 रुपयाची मागणी केलेली होती, आणि त्या संचालकांना ते पैसे चॅरिटीने महामंडळात भरायला सांगितलेलं होतं. एकच शब्दाचा फरक झाला की न्यासातून भरण्यात यावं, म्हणून या सगळ्या लोकांनी सांगितलं की न्यासातून भरण्यात यायला सांगितलं. आम्हाला सांगितलेच पाहिजे. पुन्हा केस चॅरिटीकडे गेली, पुन्हा निकाल लागला, आणि मग संचालकांनी 10,78,000 रुपये न्यासात भरावेत असा तो शब्द बदलून दिला. त्यांनी दुसऱ्यांदा ते पैसे भरायला सांगितले. मग हे लोक हायकोर्टात गेले, हायकोर्टात निकाल लागला की 10,78,000 रुपये 6 महिन्याच्या आत त्यांनी भरायचे. परंतु ते पैसे कोणीही भरले नाही, आणि आज त्यातले बरेच लोक संचालक पदासाठी उभे आहेत. पाटकरांनी, सन्माननीय पाटकर साहेबांनी एक व्हिडिओ केला. त्या व्हिडिओ त्यांनी की मेघराज राजे भोसलेंना लाज वाटली पाहिजे की मला फोन करताना. मला पण त्यांना, मेघराजींना ते सांगायचं, खरंच लाज वाटली पाहिजे अशा माणसाला फोन करायचं ज्याने आपल्या महामंडळाचे पैसे भरलेले नाही. हे लोक उभे सुद्धा राहत आहेत आणि आपल्यावरच आरोप करतायत. ठीक आहे, परंतु याचं उत्तर सर्वसामान्य सभासद देतीलच. कारण 10,78,000 रुपये महामंडळात जमा होत नाही तोपर्यंत या लोकांना कोणीही उभं करणार नाही. धन्यवाद.